सर्वांना माझा नमस्कार आणि मराठी बातम्या या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रहो, सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत आणि सर्वत्र हिरवळ दिसून येत आहे. पावसाची रिमझिम सुरू झाली की लगेच रानभाज्याही बाजारात विकण्यासाठी येऊ लागतात. या रानभाज्यांच्या चवीची आणि औषधी गुणधर्मांची जाण असलेले त्यांच्याकडे पाठ फिरवत नाहीत. अत्यंत आवडीने या रानभाज्या बनवून खाल्ल्या जातात. आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषहारक रानभाज्यांचे अनेक फायदे आहेत. रानभाज्यांचे महत्त्व लक्षात यावे यासाठी रानभाज्यांचे उत्सवही साजरे केले जात आहेत. कुपोषणमुक्तीमध्ये या भाज्यांमधील घटकद्रव्यांचा आवर्जून विचार करायला हवा, हा आग्रहही वाढता आहे. भाज्या अतिशय पौष्टिक असतात, आरोग्यवर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सॅपोनिन, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. पुरातन काळापासून अनेक रानभाज्या आवडीने शिजविल्या व खाल्ल्या जातात. पूर्वी पावसाळ्याचे दिवस गावातील लोकांसाठी अतिशय कसोटीचे दिवस असत. अशा परिसरात अगदी मुबलक व फुकट मिळणाऱ्या रानभाज्या शिजवून येथील लोकांचा उदरनिर्वाह चालत असे. या सर्व रानभाज्या औषधी गुणांनी युक्त असल्याने येथील लोकांचे आरोग्यही चांगले राहत असे. अशा रानभाज्या खाऊन सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळत राहतील. पावसाळ्याच्या दिवसात शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाठीत काटवल अर्थात कटुलेही, वेलवर्गीय फळभाजीही येते. तिला चांगली मागणी असते. याच काटवलांनी भावाचा विक्रमी पल्ला गाठला आहे. काटवल तब्बल 80 ते 90 रुपये पाव, म्हणजे 320 रुपये किलो अशा दराने विकले जात आहेत. धक्का बसला नाही, पण हे सत्य आहे. पूर्वीपासून पावसाळ्यात काटवल नावाचे हे छोटे हिरवे फळ भाजी म्हणून खाण्याची परंपरा आहे. फार चविष्ट नसले तरी अनेक आजारांवर लाभप्रद असल्याने या फळाची भाजी आवर्जून खाल्ली जाते. रोगप्रतिकारशक्ती वाढवत असल्याने आरोग्यासाठी हितकारकच आहे. पूर्वी या फळभाजीला फार मागणी नव्हती, परंतु आता नागरिकांचा ओढा नैसर्गिक उगवणाऱ्या वनस्पती भाज्यांकडे वाढला आहे. सध्या हे फळ 80 ते 90 रुपये पाव, म्हणजे 350 रुपये किलो दराने विकले जात आहे. हे आहेत औषधी उपयोग. डोकेदुखीत पानांचा रस, मिरे, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात. मूळव्याधीत रक्त पडत असेल तर कंदाचे चूर्ण देतात. कंदाचे चूर्ण व अंगभस्म मधुमेहातही देतात. डोक्याचा त्रास, मुतखडा, सर्व प्रकारची विषबाधा, हत्तीरोग या विकारांतही कंदाचा वापर करतात. आतड्यांसाठी उपयोगी. पाने क्षमतेजक व क्रिमीनाशक असून ताप, बद्धकोष्ठता, दमा, श्वासनलिका, दाह, उचकी यात गुणकारी आहेत. फळवात, कुष्ठरोग, मूत्रस्राव, प्रमेह व मधुमेहात उपयुक्त आहे. अतिलाळ सुटणे, मळमळ, हृदयाचे त्रास, रक्तरोग, डोळ्यांचे रोग, धावर या विकारातही वापरतात. भाजी पोट साफ होण्यासाठी, यकृतातून पित्ताचा स्राव नीट होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी होते, त्याचबरोबर लघवीतील शर्करा नियंत्रित होते. चवीला तुरट, करटोली किंवा काटवल या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती कुकुरबिटेसी म्हणजेच भोपळ्याच्या कुळातील आहे. हिला जून ते ऑगस्ट महिन्यात फुले व त्यानंतर फळे तयार होतात. ग्रामीण भागात अनेकांच्या अंगणात किंवा शेतात याचे वेल असतात. याच्या स्त्रीजातीच्या वेलीचे कंद औषधात वापरतात. कंद लंबगोलाकार, पिवळट पांढरे असून त्यावर गोल कंकणाकृती खुणा असतात व त्यांची चव तुरट असते. कशी कराल करटोलीची भाजी? बाजारातून ताजी हिरवीगार काटवल विकत घ्या. कारल्याप्रमाणे काटवल देखील चकत्यांमध्ये कापा. कांदा, टोमॅटोच्या फोडणीवर काटवल परतून वाफवा. यामध्ये आवडीनुसार हळद, मसाला, धने, जिऱ्याचे पूड, मीठ, शेंगदाण्याचा कूट मिसळून भाजी बनवा. काटवल वरील आवरण काढू नका, त्यामध्ये अधिक पोषक घटक आहेत.